आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। ताडोबावर खाणकामाची छाया, 75 वाघांच्या भवितव्यावर सरकारचा मोठा निर्णय, तज्ज्ञांचा स्पष्ट इशारा, समितीचा ठाम नकार आणि पर्यावरण प्रेमींचा विरोध डावलत राज्य सरकारने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडॉरमध्ये खाणकामाला मंजुरी दिली आहे। या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सर्वात संवेदनशील आणि वाघांची सर्वाधिक घनता असलेल्या जंगलावर मोठं संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे। 16 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव चर्चेला आला होता। वाढता मानव वन्यजीव संघर्ष आणि ताडोबाची संवेदनशीलता लक्षात घेता अभ्यास समिती नेमून निर्णय पुढे ढकलण्यात आला। 3 सदस्यीय समितीने सविस्तर अहवाल सादर केल्यानंतर 24 जानेवारी 2024 रोजी स्थायी समिती समोर हा प्रस्ताव मांडण्यात आला आणि विशेष म्हणजे या समितीने खाण प्रकल्पाला स्पष्ट नकार दिला होता। मात्र या सर्व घडामोडींनंतरही सरकारने खाणकामाला हिरवा कंदील दाखवला आहे। हे खाणकाम ब्रह्मपुरी तालुक्यातील लोहा डोंगरी गावाजवळ काचपेर राखीव जंगलात होणार असून सुमारे 36 हेक्टर समृद्ध वनजमिनीचे वळण अपेक्षित आहे। हा परिसर केवळ जंगल नाही तर वाघ, बिबटे आणि अनेक दुर्मिळ वन्य प्राण्यांचा अधिवास आहे। 1727 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या ताडोबा अंधारी प्रकल्पात सध्या कोर भागात 60 आणि बफर झोन मध्ये 15 असे एकूण सुमारे 75 वाघ आढळले आहेत। खनिज उत्खननांमुळे जंगलाचे तुकडे होतील, वाघांचे कॉरिडॉर तुटतील आणि मानव वन्यजीव संघर्ष आणखी वाढण्याची भीती आहे। तज्ज्ञांनी व्यक्त केलेली ही चिंता आता प्रत्यक्षात किती गंभीर ठरते हे येणारा काळ ठरवेल। मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, ताडोबातील वाघांच्या सुरक्षिततेवर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे।